नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय एक नवीन शक्यता. एक नवीन शक्यता असं म्हणण्याचं कारण असं की सध्या सुरू असलेल्या अमेरिका इस्रायल एका बाजूला आणि इराण दुसऱ्या बाजूला असं गेले 38-40 दिवस जे युद्ध सुरू आहे त्यातनं एक वेगळीच गमतीची शक्यता निर्माण झाली आहे. गमतीचं म्हणजे स्वतःचं दुःख स्वतःच फुंकर घातल्यासारखं आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. पण नाहीतरी आपल्या दुःखावर दुसरा कोण फुंकर घालायला येणार असाही अर्थ लावायला हरकत नाही. यातनं आपल्या असं लक्षात येईल की एका वेगळ्या पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेल हे विषय चर्चेमध्ये आले आहेत आणि ते तसे नेहमीच असतात. आणि या दोन वस्तूंविषयी असं म्हटलं जातं की ते केवळ इन्फ्लेमेबल आहेत असं नव्हे तर ते इम्पॉर्टंटही असतात आणि आदनमधनं आपलं महत्व अधोरेखित करण्याची एक वाईट सवय त्यांना आहे. आणि होतं असं की हे स्वतःचं महत्व स्वतःच्याच तोंडानं सांगण्यामध्येही या दोन्ही वस्तूंना आणि त्याच्या कंपन्यांना जरा सुद्धा लाज नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु याच क्षेत्रातल्या असलेली अजून दोन भावंड आहेत आणि त्यांची चर्चा होत नाही. त्यातलं एक भावंड आहे एव्हिएशन फ्युएल आणि दुसरं आहे एलपीजी. या युद्धामुळे ही दोन क्षेत्रही किंवा ही दोन उत्पादनही आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं ही तितकीच महत्वाची आहेत. पण पेट्रोल आणि डिझेल भाव खाऊन जातं. म्हणजे मी गमतीने असं म्हणतं की जसं लता मंगेशकर जेवढ्या महत्वाच्या असतात तेवढ्या आशा भोसलेही असतात. पण या दोघींची चर्चा एकदा व्हायला लागली की उषा मंगेशकर, मीना खाडीकर, हृदयनाथ मंगेशकर यांची कोणीही चर्चा करत नाही. पण हे सगळं मिळून मंगेशकर कुटुंबीय बनतात. तसं आहे की पेट्रोल डिझेल हे या क्षेत्राचे लता आशा आहेत. पण एव्हिएशन फ्युएल आणि एलपीजी ही त्याचाच भाग आहे आणि हे सगळं मिळून ऑइल अँड ऑइल सेक्टर होतं. आणि आता या युद्धानंतर एव्हिएशन फ्युएल आणि एलपीजी हे गणित सुरू होतं. आणि पहिल्यांदा आता नंतरच्या युद्धोत्तर काळामध्ये शक्यता नाकारता येत नाही की अगदी पेट्रोल आणि डिझेल याच्या तुलने इतकी मोठी चर्चा झाली नाही तरी अगदी पहिल्या इतकी कमी चर्चा ही आता एव्हिएशन फ्युएल आणि एलपीजीच्या माध्यमातून होणार नाही. याचं कारण असं आहे की जसं सोन्या चांदीची तुलनेमध्ये युरेनियमची चर्चा कमी होते, प्लॅटिनमची चर्चा कमी होते, पण प्रत्यक्षात युरेनियम आणि प्लॅटिनमचे भाव हे चांदीपेक्षा कितीतरी जास्त असतात आणि त्याला युद्धाची आवश्यकता नसते. अगदी तसंच आहे की पेट्रोल डिझेल इतकी जरी चर्चा झाली नाही तरी युद्ध असू दे वा नसू दे एव्हिएशन फ्युएलची भाव हे नेहमीच जास्त असतात. आणि आता या युद्धामुळे एव्हिएशन फ्युएलचं महत्व हे वेगळ्या पद्धतीनं आलंय आणि त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की इतकी वर्ष जशी पेट्रोल डिझेल मधल्या गुंतवणुकीची मग ती अमेरिकेने केलेली असेल, ती चीनने केलेली असेल, ती व्हेनेझुएलाने केली असेल, ती अजून कोणी केली असेल, अगदी अंगोलाने केली असेल, तशी आता एव्हिएशन फ्युएलची चर्चा होईल का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे चंद्रयानाच्या चर्चेच्या प्रभागामध्ये मंगळयानाची चर्चा होत नाही तसं एव्हिएशन फ्युएलचं होत असेल. पण चंद्रयान एका विशिष्ट पातळीवरती पोहोचल्यानंतर मंगळयानाची चर्चा होते. तशा पद्धतीनं एव्हिएशन फ्युएलकडे पाहिलं जाईल आणि ही एक नवीन शक्यता आहे याचा विचार करावा लागेल. त्याचबरोबरीनं एलपीजी हे बाय प्रॉडक्ट असलं तरी सुद्धा एलपीजी दिसायला बाय प्रॉडक्ट असेल पण एलपीजी एक प्रॉडक्ट म्हणूनही महत्वाचं आहे हे गणित विचारात घ्यावं लागेल. आणि या कुटुंबातला जो पाचवा घटक आहे तो म्हटलं तर उपपदार्थ म्हणजे बाय प्रॉडक्ट आहे पण त्याच वेळेला तो यांना पर्याय आहे. त्यामुळे हे चार जण विशेषतः पेट्रोल डिझेल त्याच्याबद्दलची चर्चा मारून टाकतात. पण आता तो उभा राहू शकेल असा विषय म्हणजे एथेनॉल. त्यामुळे एथेनॉल, एव्हिएशन फ्युएल आणि एलपीजी याच्या कंपन्या, याचं वितरण, याच्या किमती आणि याच्यातल्या गुंतवणुकीच्या संधी असा विषय येईल हे नक्की. आणि त्यामुळे जसजसं युद्धाची तीव्रता उतरणीला लागेल तसतसं या क्षेत्रामध्ये नव्यानं गुंतवणूक केली जाईल हे अत्यंत नक्की. विविध वेगवेगळ्या कारणांमुळे
या 3 वस्तूंची वाढती मागणी, त्याचं युद्धाच्या काळामध्ये अधोरेखित झालेलं महत्व आणि त्यातनं तंत्र म्हणून, श्रम म्हणून, कौशल्य म्हणून, पैसा म्हणून आणि रेट ऑफ रिटर्न म्हणून वाढलेली शक्यता, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. अशाही अर्थानं एक नवीन शक्यता हा विषय आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांची सोय व्हावी आणि ते एक मार्केट ओपन व्हावं म्हणून एखादा म्युच्युअल फंडची अशा पद्धतीची सेक्टर स्पेसिफिक योजना आली तर मला जरा सुद्धा आश्चर्य वाटणार नाही. अशाही अर्थानं एक नवीन शक्यता आहे का, याचा विचार करू. म्हणजे परवा एकदा मी गमतीनं एका माझ्या सेशनमध्ये म्हणताना असं म्हटलं की ही कंपनी तशी जुनी आहे परंतु ती फारशी चर्चेत नसते. अशा हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन सारखी कंपनी आता जर पुन्हा तेजीत आणि चर्चेत आली, त्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढते राहिले आणि त्या प्रमाणात त्याचे बाजारभावात फारसे बदल झाले नाहीत तर मला आश्चर्य वाटणार नाही. हे सांगण्याचं कारण एक उदाहरण इतक्या पुरेसच मर्यादित आहे आणि त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सगळ्याच कंपन्या अगदी आपल्या मायक्रोस्कोप वरती आणल्या नाहीत तरी आपल्या विचारांच्या रडारवर ठेवायला हरकत नाही. अशी एक नवीन शक्यता, अशा विविध अर्थाने आजच्या बाजार गप्पांचा विषय एक नवीन शक्यता. मनपूर्वक धन्यवाद.